साठ वाहे, भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे, सावल्या मुख्याने हलती, भवताली विणती माया, डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया, निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले, आकार गूढ धुक्याला आले विरून गेले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. काय गो लागलो फोन? हा. लगेच चीप सांगितलंस ना? अण्णांनी मृत्यूपत्राचं वाचन सर्वांसमोर करायला सांगितलं होतं. तेच तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं. अण्णांना सर्वांचीच खूप काळजी होती. आमच्या गप्पा सुरू झाल्या की तासनतास चालायच्या. माधवाचं शहरात कसं चाललं असेल, त्यानं त्याच्या मुलाला गावाकडे घेऊन यायला पाहिजे, घरातल्या माणसांची तेवढीच ओळख होईल. अभिराम अमुक परीक्षा पास झाला, आता तमुक परीक्षा देतोय. छायाचं कसं होईल पुढं याची पण काळजी. सगळ्यांचीच काळजी माझी सोड. तसं नाही रे, तुझं सुद्धा खूप कौतुक करायचं. इथलं सगळं तूच सांभाळतोयस ना. पूर्वाबद्दल तर बोलताना थकायचे नाहीत, सगळं सांगायचे. खूप वर्षाचे संबंध आमचे. एवढ्या जमिनींचं काम असू द्या, नाहीतर कोर्ट कचेरीचं काम असू द्या, प्रत्येक बाबतीत अण्णांनी माझा सल्ला घेतला. एवढी कागदपत्र केली, पण ही सही कसली, हे कसले कागद, असं कधीही अण्णांनी मला विचारलं नाही. एवढा विश्वास. आपल्याच माणसाचे कसला व्यवहार. सतत मला सांगायचे, तुला काही लागलं तर हक्कानं मला सांग. किती उशीर? काका कधीपासून वाट बघताय? आलोय ना. आणि तुझ्याशी ना मी जरा नंतरच बोलेन. नंतर म्हणजे? हे बघ दादा, उगीच माझं तोंड नको गुडायला लावूस. अभिरामा, बाबा शांत हो तू. ये इकडे हाय सर, ये. काका सगळे आले, मग नाथाला बोलवा. नाता कशाला? सांगतो, बोलवा त्याला. नाथा, नाथा, काय झालं दादा नू? इकडे ये लवकर. इलय इलय. आते. अण्णांनी आपलं मृत्यूपत्र केलंय. त्या मृत्यूपत्राचं वाचन 13वेळेला होईलच. पण अण्णांच्या काही इच्छा होत्या, त्या आत्ताच सांगायला हव्यात.
पंचक्रोशीतले सगळेच लोक अण्णांना ओळखायचे. त्यामुळं सगळेच लोक कार्याला येतील. त्यामुळे अण्णांची इच्छा होती की गाव जेवण घालावं. अण्णांची दुसरी इच्छा अशी होती की त्यांच्या गादीवर कुणीही बसू नये. कपाटात काही कागदपत्र आहेत. वाडवडिलांनी दिलेले दागिने आहेत जुने. मृत्यूपत्राचं वाचन झाल्यावरच त्याला हात लावला जावा. माझ्या आणि वहिनींच्या उपस्थितीत. आणि आता सगळ्यात महत्वाचं, अण्णांनी नेहमीच सगळ्या मुलांचा विचार केला. प्रॉपर्टीची वाटणी करताना सुद्धा सगळ्यांचा विचार करूनच ती केली. ही वाटणी वहिनी, माधव, छाया, दत्ताराम आणि अभिराम अशी 5 जणच झाली. प्रॉपर्टीमध्ये 5 वाटे आहेत. पण काय आता? त्यात 6वा वाटाही आहे. सहावा वाटा? आता 6वा वाटा कोणाचा? सांगेन, नक्की सांगेन, पण अण्णांच्या इच्छेनुसार नंतर. बरं, येतो मी. अण्णांचं कार्य जरा नीट पार पडा. त्यांच्या आत्म्याला शांती मिळायला हवी. आणि माधव, कार्य होईपर्यंत तू इथंच थांब. आणि आता अण्णा गेल्यावर सगळी घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. अभिराम तर लहान आहे, दत्ताराम आहेच इथं, पण तूही अधूनमधून येत जा. वहिनींना बरं वाटेल. अण्णा गेल्यामुळे त्याही पार खचल्यात. त्यांनाही आधार दिला पाहिजे. काय माणसाचं जगणं बघ. 2 दिवसापूर्वी आग्रह करत होते सहकुटुंब साखरपुड्याला या म्हणून, आणि हे असं झालं. आमच्यासाठी पण धक्काच होता. अभिरामचा साखरपुडा होतोय म्हणून उत्साहात होतो. वाटेतच फोन आला, अण्णा गेले. आमच्यात मृत्यूपत्रावर नेहमी चर्चा व्हायची. मी म्हणायचं, अण्णा काय घाई आहे? अण्णा म्हणायचे, अरे मृत्यू कोणाला सांगून येतो का? अण्णांचे खूप उपकार आहेत माझ्यावर, आणि अधिकारी तेवढाच. परका म्हणून कधी वागवलंच नाही त्यांनी मला. तुम्ही आमच्या घरातलेच काका. आता तुम्ही भाऊ घराला सांभाळा, म्हणजे अण्णांच्या आत्म्याला बरं वाटेल. आणि काही लागलं तर सांगा, मी आहेच. आणि त्या 6व्या वाट्याचं काय? दत्ताराम, अण्णांना दिलेला प्रत्येक शब्द पाळलाय मी. हाही पाळेन. 6वा वाटा कुणाचा हे सगळ्यांसमोर सांगेन. येतो मी. काही लागलं तर सांगा, आहेच मी. तुकले, तुका किती वेळ सांगितलंय थाई बसत जाऊ नकास म्हणून? तर निघित ना. अरे दत्ता, शांत हो. कशाला ओरडतोस सुषमाला? प्रत्येकाला एकच गोष्ट सांगत राहायची का? चल चल. आता थांब. का बोलू सा तुझ्याशी? हो ना, मग आजपासून बोलू. आत नाही बोलता येणार. काय झालं?
अण्णांनी वाटणे केले. काय कोणाच्या वाट्याला नेऊन ठेवले ते काय माहिती. पण माझं काय होणार? बघ, तू शहरात निघून गेलास, तुझं सगळं व्यवस्थित आहे, स्वतःचं घर आहे, दोघंही कमवता, कशाला कमी नाही. आणि हा अभिराम, तोही हॉस्टेलला राहिला. इथलं सगळं मी बघत आलो. होय. पण माझं काय झालं? स्वतःच असं काही नाही आणि वाटण्या झाल्यावर काही राहणारही नाही. हे बघ दत्ता, हे सगळं बोलायची ही वेळ नाही. अरे आपल्या घरात प्रसंग काय, आपण बोलतोय काय, हं? नंतर बोलू. हं? तर बघू असं स्वतः का समजत नाही? माझ्या मागचे व्याप कमी आहेत का? घरात 4 तोंड खाणार. तू निघून जाशील रे, पण तू गेल्यावर म्हातारीची जबाबदारी माझ्यावरच. त्यात पूर्वाच्या शिक्षणाचा खर्च तू का सांगाक नको? आता तिला सांगू शिक्षण अर्धवट सोडायला? त्यात आमचे थोरले चिरंजीव, ते तर शिक्षण सोडून भलत्याच मार्गाला लागले. त्याचं काही होईल असं वाटत नाही. दत्ता दत्ता दत्ता, अरे कळत नाही का मला? कळता तुका सगळं कळतं, पण आम्ही कसे दिवस काढतो तेवढाच काय ते कळत. मी तर एकट्याने काय आणि किती करायचं रे? आंबे आले की 4 पेट्या मुंबईला पाठवा, 4 पेट्या तिकडे पाठवा, इकडे पाठवा, आणि त्यातून काही उरले ना तर विका. सरिता लोणचं करते, पापड करते, लोकांच्या हातापाया पडून ते खपवता येतात का ते बघा. यात खर्च भागत नाही माधवा. हो, कायमचा ठिकाणा आमचा. हे सगळं आयुष्यभर राबून अण्णांनी आमच्या वाट्याला काय ठेवलं असेल तर बरं. हे बघ, हा वकील मृत्यूपत्र वाचेल ना तेव्हा बघू. हा, असे डोळ्यावर ठरून किती बघतोस? जरा किती दिवस बरं देवा कच. बरं चल, आज चल 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 ये. काय चाललंस रे? तुला काय करायचंय? अरे काय करूच म्हणजे? मी कुठेही जाईन ना, काहीही करेन. तसं म्हणून या घरात माझं कुणाला काय पडलंय? अण्णा गेले, फार वाईट झालं. असं घडायला नको होता. पण तुम्ही जे काय देविकाच्या आई वडिलांना बोललात ना, ते नायकांच्या घराण्याला शोभत नाही. हा, कोण चुकीचा वागला आणि कोणाशी? दादाला विचार ना. दादा काय म्हणाला माहितीये? देविका या घरात आली आणि अण्णा गेले. खोटा असा ते. हे बघ, देविका या घरात आली आहे म्हणून असं घडलेलं नाही. हा, कळला? आणि अण्णा असते ना तर तुम्ही असा बोलला पण नसता आणि वागलाही नसता. पण आता अण्णांनंतर सगळी जबाबदारी ह्यांच्यावर असा. आता तरी त्यांच्या शब्दाला काही किंमत ठेवताय की नाही काय माहिती. पण प्रश्न माझ्या लग्नाचा आहे ना. मी ठरवेन मला कुणाशी लग्न करायचंय ते. माहिती आहे, तुम्ही कोणीच नाही बोलणार या विषयावर. दिवस कार्य चालू आहे हे पण माहिती. पण जर ह्या दिवसात प्रॉपर्टीच्या मुद्द्यावर बोलू शकता ना, मग माझ्या मुद्द्यावर का नाही बोलत? भाऊजी मोठे भाऊ आहेत तुमचे. ते तुमच्या भल्याचाच विचार करतात ना. आतापासून ती माणसं जवळची वाटायला लागली. कोण कुणाच्या किती जवळ आहे ना ते लहानपणापासून बघतोय मी. काय म्हणायचंय काय तुम्हाला? शांत राहा रे. काय चालला तुमचा? अभिरामा, अरे थोडे दिवस जाऊ दे, मग बघूया काय करूच आता. बघितला? माझ्यासाठी गप रवरे. या घरात काय मंगल कार्य व्हायचं का वाटणार नाही. आता लगीन झालं आणि माझं कपाळ पांढरं झालं.
आणि साखरपुड्याच्या दिवशी अन्न गेलं. आता काय खरं वाटणार नाही. माधव, हा, हे जे काही चाललंय त्यात मी अजून पडलेले नाहीये आणि पडणारही नाहीये. तूही अडकू नकोस. हो आधी 13व तर होऊ दे. माधव, मी कोणत्या अटीवर आले होते? साखरपुडा झाला की लगेच निघायचं. हो हो. तू फक्त हो होच म्हण. अगं अण्णा गेले आणि थांबावं लागलं. नाही, समजू शकते मी, पण अरे माझी कॉन्फरन्सची कामं पेंडिंग आहेत आणि असं आयत्या वेळेला सगळं प्लॅनिंग चेंज केलं तर कसं चालेल? अगं कळतंय मला, पण असं दिवस कार्य झाल्याशिवाय निघायचं म्हणजे गावातली माणसं काय बोलतील? मी थोरला मुलगा आहे अण्णांचा, तू थोरली सून आहेस. हा, हो, पण 13 दिवस इथे थांबून आपण काय करायचं? माझा ऐक, आपण मुंबईला जाऊया आणि 13व्याला परत येऊया ना. नाही. अरे माझी कामं तरी होतील ना, ती पूर्ण करता येतील मला. आणि तुलाही कामं असतीलच ना. आर्चिसलाही कॉलेज अटेंड करता येईल. हो, पण अगं ते बरं दिसणार नाही. प्लीज. हे बघ, झालं ते वाईट झालं, हो, पण देवाच्या मर्जी पुढे कोणाचं काय सांग. माधव, अरे काय हे? अरे प्रोफेसर आहेस तू आणि काय बडबडतोयस देवाची मर्जी वगैरे? अरे त्यांना हार्ट अटॅक आला असेल, त्या देवाच्या मर्जीचं काय? आणि सायंटिफिकली इट्स अ डेथ. त्यानंतरच्या गोष्टींना काहीही अर्थ नसतो. अगं पण आपण निघालो तर आईला वाईट वाटेल ग. हा, ठीक आहे, पण 13व्या दिवशी लगेच निघायचं आणि नंतर मला काहीही कारण सांगू नको. आणि त्यानंतर मृत्यूपत्राचं वाचन. अगं हो, अण्णांचीच तशी इच्छा होती. मृत्यूपत्राचं वाचन सगळ्यांच्या समोर झालं पाहिजे. ते झालं का मग लगेच. हा, इम्पॉसिबल आहेस तू. हा, अगं अशी काय? ऐक ना, हे बघ. बाईसाहेबांनो, थैसर बसू नका. जानका सांगा ना. अगं ओ नो, वहिनींनो, दादांनो, अहो फांदी पडल्यात. बाईसाहेब थैसर असताना फांदी पड. नाथा, दिओ इजलो हा, आधी पेटवतो. वय मामा, आर यू ओके? ओ येस, आय एम ओके. फांदी तुटून पडली फक्त. बारावर कोणी बसू नको. शहरासारखा आहे नाही हा. चल गो. थँक्यू. बरं पप्पा, मी जरा बाहेर फिरून येतो. नको अर्चिस, थांब, तुला इथलं कळायचं नाही. काका मी पण जाते त्याच्या बरोबर. अरे आता कुठे जाणार आहात तुम्ही? अरे जाऊ दे ना त्यांना, घरात बसून कंटाळले असतील ते. हो, आणि अभिता पण येतोय आमच्या बरोबर. अभिराम आहे ना, मग काळजी नाही, पण वेळेत परत या. हा अभिराम, लक्ष ठेव रे. चल. सुषमा, तू पण चाल ना. आर्चिस बाबा, ती नाही येतली, तुम्ही जा. सुषमा, ते परत जरा कपडे वाळू घातलेला ना, ते काढ. हा, चला. अभिभाव, काय चाललास? गाडीतून फिरू? मी पण येतोय ना. चल तू पण चल. चला. पाण्याकडे जाऊ नका रे कुणी. नायकांच्या घरात पाणी बादता. होय आजे. सरिता ऐकून तर घे माझं. सरिता, सरिता ऐक के. सरिता ऐकून घे की माझं. माका काही एक सांगू नका. तुम्ही बसा हातावर हात ठेवून आणि बाकीचे सगळं स्वतःच्या घशात घालतील. माधव भाऊजी जातील मुंबईला त्यांचा वाटा घेऊन. मी म्हणते काय कमी येऊ त्यांना?
आणि धाकट्याचं काय चाललंय ते पाहताय ना तुम्ही. तो फक्त स्वतःचा विचार करणार आणि तुम्ही करा सगळ्यांचा विचार. रावा कुणाच्या म्हशी नि कुणा कुठ्या म्हशी. वाटणी होईल तेव्हा बघू काय ते. मी म्हणते वाटे कशाला. आजवर कोण आलं कधी इथे. तुम्हीच बघताय ना सगळं. आणि मी राब राब राबते. शहरात मोठ्याकडे आंबे पाठवा, तांदूळ पाठवा, ह्या पाठवा, त्या पाठवा. आणि ते येताना काय घेऊन येणार. एवढंच फरसाण आणि चहा पावडर. येताना हात हलवत येणार आणि जाताना पिशव्या भरून भरून घेऊन जाणार. आणि तुम्ही देत जा. कुबेराचा घबाड हा तुमच्याकडे. त्यात हा 6वा वाटा कोणाचा कोण जाईल अण्णांनाच माहिती. पण मी साफ सांगून ठेवते, माझा पण संसार हा. 2 मुलं आहात मला. त्यांका मी रस्त्यावर येऊ द्यायची नाही. हा मला माझी जमीन मिळाली नाही तर मी काय करीन सांगता यायचं नाही. काय करणार आहेस तू. काय करीन काय करीन. कोणी जर जमीन हडपली ना तर रक्ताच्या उलट्या होऊन मरतील.